सध्या राज्यात ऑलिम्पिक निवडणुकांची चर्चा ही सगळ्यात जास्त रंगताना पाहायला मिळते, कारण अनेक वर्षांपासून या सगळ्याच असोसिएशनचं संघटनेचं खरं तर जे काही अध्यक्षपद होतं ते उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांकडे होतं। मात्र अचानक या सगळ्यामध्ये बीजेपीची अर्थात मुरलीधर मोहोळांची एंट्री झाली आणि त्यानंतर दादा विरुद्ध अण्णा अशा पद्धतीची एक लढाई जी आहे ती पाहायला मिळालेली होती। मुळातच या निवडणुका काय असतात आणि आता या सगळ्यात जर आपण पाहिलं तर दादा विरुद्ध अण्णा ही जी काही लढाई आहे ती खरंच होईल का, झाली तर नेमकं कुणाच्या बाजूने मताधिक्य मिळू शकतं आणि पुढे नेमकं काय काय होईल या सगळ्यावरच आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। माझ्याबरोबर ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक आणि पत्रकार संजय दुधाणे सर आहेत। सर, काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा तर ही निवडणूक काय असते, का महत्त्वाची असते? महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ही सर्व खेळांची शिखर संस्था आहे। म्हणजे जसं ऑलिम्पिकमध्ये जे 30-35 खेळ आहेत जे ऑलिम्पिकला मानले जातात त्याची महत्त्वाची संघटना आहे, म्हणजे मदर बॉडी आहे। आणि दर 4 वर्षांनी निवडणूक होती। महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या इतिहास रविवारी ही निवडणूक होणार आहे, पण आजची जी घडामोड आहे, ताजी घडामोड आहे आतापर्यंतची, ती म्हणजे अजितदादा पवार आणि स्वतः केंद्रीय क्रीडा मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्यामध्ये समझोता झालेला आहे। समझोत्याची पहिली फेरी झालेली आहे। त्यानुसार अध्यक्षपद हे, ज्यासाठी सगळी लढाई सुरू झाली, अध्यक्षपद हे अजितदादांकडेच राहणार आहे। आणि सचिव पदासाठी जो वादग्रस्त मुद्दा होता, जो कळीचा मुद्दा ह्या निवडणुकीत ठरला, ते म्हणजे नामदेव शिरगावकर यांनी केलेला कथित भ्रष्टाचार। त्यामुळे नामदेव शिरगावकर यांना बाजूला करून त्यांच्या अगेन्स्ट असणारे उमेदवार संजय शेट्टे हे सचिव होणार आहे। 2 जागेसाठी तर निश्चित झालेलं आहे। अध्यक्ष दादाच राहणार आहे, पण सचिव बदलला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून 2 जागा आहेत, त्यामध्ये जे नागपूरचे आमदार आहेत संदीप जोशी, जे बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत, संदीप जोशी विरुद्ध अशोक पंडित, जे आंतरराष्ट्रीय मोठे खेळाडू, त्यांचा असा हा वरिष्ठ उपाध्यक्षासाठी एक जागा आहे। आणि खजिनदार कोण होणार, त्यामुळे या 2 जागेबाबत वाटाघाटी चालू आहेत। त्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत संपतील। पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की अण्णांनी एक जो समझोत्यासाठी जे पाऊल उचललं ते खूप महत्त्वाचं ठरलं। पण सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीत की बीजेपीची एंट्री करण्यासाठी ही इलेक्शन महत्त्वाची ठरले, कारण की जर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा आपण जर इतिहास पाहिला तर ती संपूर्णपणे पवार घराण्याकडे होती। स्वतः शरद पवार जवळजवळ 16 वर्ष अध्यक्ष होते आणि शरद पवारांनंतर त्यांचा वारस म्हणून, जसं महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना नाही, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना, महाराष्ट्र राज्य खो खो संघटना, ह्या ज्या पवार साहेबांकडे होत्या त्या अजितदादांकडे आल्या। आणि जी कुस्तीकर संघटना स्वतः शरद पवार अध्यक्ष झाले होते आणि क्रिकेटवर पण त्यांनी अजूनही स्वतःचं अस्तित्व ठेवले। पण ही जेव्हा संघटना दादांकडे आली तर दादांनी त्याच्यात मूलभूत असे बदल केले। विशेषतः नामदेव शिरगावकर जेव्हा ह्या संघटनेत आले तेव्हा महाराष्ट्राच्या संघाची जी ओव्हरऑल कामगिरी होती ती खूप खाली होती। आता जर जी कामगिरी सुधारली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचं एक स्वप्न आहे, जे गेल्या 12 वर्षापासून अजितदादांनी हे केलं की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचं ऑलिम्पिक भवन झालं पाहिजे। त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। जोपर्यंत ही इमारत पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी दादांची इच्छा होती की ऑलिम्पिक भवन माझ्या काळात हवं, आणि ऑलिम्पिक भवनाबरोबरच देशातलं सगळ्यात पहिलं क्रीडा म्युझियम पण होतं। असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प दादांना पूर्ण करायचा आहे। त्यामुळे दादांनी अध्यक्षपदाची लढाई तूर्त तरी जिंकली आहे। पण त्याच्यात एक मोठं ट्विस्ट आलेलं आहे, ते म्हणजे पहिल्यांदा जसं ऑलिम्पिक संघटना होतं की 50-50 दोन वर्ष अध्यक्षपद वाटून देणार आहे। त्यामुळे जरी आत्ता दादांकडे 2 वर्ष असले तरी पुढचे 2 वर्ष निश्चितच मुरली अण्णांकडे असणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीला वेगळा वळण लागलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण व्यक्तिवाईज निवडणूक पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदेव शिरगावकरांपासून ही खरं तर हकाळीचा मुद्दा ठरला। नामदेव शिरगावकरांनी जो 3 वर्षाचा हिशोब दिला नाही, जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असते, मुळात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला खरं तर 2च कामं असतात। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचं बजेट फार मोठं नाही आहे किंवा त्यांना येणारा महसूल पण कुठला नाही आहे। 2च काम करतात की जेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होते तेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ पाठवणे, त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन त्यांना विशिष्ट रक्कम देते आणि त्यानुसार महाराष्ट्र खेळाडूंची जबाबदारी ऑलिम्पिक संघटना घेतं। दुसरा म्हणजे एकच दिवस असतो जो ऑलिम्पिक संघटनेकडे असतो, म्हणजे 23 जून, ज्या दिवशी ऑलिम्पिक दिनाचा साजरा करणं। ह्या 2 कार्यक्रमाव्यतिरिक्त तसं तर टेक्निकली कोणाला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना पुण्यात आहे, त्याचं कार्यालय जिल्हा परिषदला हे पण माहिती नसेल। अशी स्थिती असताना यंदा ही निवडणूक खरं तर चर्चेचा विषय ठरली, ते म्हणजे मुरली अण्णांच्या एंट्रीमुळे। पण मला असं वाटतं की मुरली अण्णांनी ज्यांचं ऐकलं त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला, की चुकीच्या प्रकारे आंदोलन केलं, किंवा मुरली अण्णांनी थोडीशी घाई केली असं मला म्हणावं लागेल। पण स्वतः आमचे पुण्याचे खासदार, जसं सुरेश कलमाडींचा मोठा इतिहास आहे, त्यांनी पुण्याला क्रीडानगरी बनवलं, तसंच कदाचित मुरली अण्णांचं स्वप्न असावं, असलंच पाहिजे, कारण की पुण्याचा डायनॅमिक खासदार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांचा खासदार चषक पण सुरू होत आहे।
ह्या सगळ्या क्रीडा संस्कृतीकडे जाण्यासाठी मुरली अण्णांनी थोडी घाई केली असं म्हणावं लागेल. पण निश्चितच येत्या काळात पुण्यात नॅशनल गेम भरवण्यासाठी मुरली अण्णा फार प्रयत्नशील आहेत आणि नॅशनल गेमचा मुहूर्त मेर करण्यासाठी त्यांनी हा मुहूर्त खरं तर निवडला ह्या निवडणुकीचा. पण मुरली अण्णांची थोडी घाई झाली, पण तरी त्याच्यावर पर्याय निघाला आहे. जोपर्यंत ऑलिम्पिक भवन चं उद्घाटन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा अध्यक्षपद दादांकडे राहील. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे अजितदादांबाबत की स्पोर्ट्स कोड आलेला आहे, त्यामुळे 12 वर्षापेक्षा जास्त काळ राहता येत नाही आहे. ऑलरेडी अजितदादा 12 वर्ष पूर्ण झालेले आहे, तो पण एक मुद्दा आहे. तसंच आजच्या बैठकीत असं पण झालेलं आहे, जर तो कोड लागू झाला तर कदाचित पुढच्या 6 महिन्यात पण दादांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे दादांना फार काळ ह्या निवडणुकीत अध्यक्षपद राहतील असं वाटत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसल्या ज्या चाव्या आहेत त्या मात्र मुरली अण्णांच्याकडे गेलेल्या आहेत. सचिवपद गेलेलं आहे आणि आता वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी आणि खजिनदार कोण होणार हा एक महत्त्वाचा मुद्दा उरलेला आहे. पण जर ह्या सगळ्या निवडणुकीचा इतिहास बघितला, मागच्या वेळची जी निवडणूक होती तेव्हा अजितदादा बिनविरोध निवडून आले होते, पण सचिवपदी लढत झाली होती नामदेव शिरगावकर विरुद्ध बाळासाहेब लांडगे आणि त्यामुळे ती सगळी सूत्र नामदेवकडे आली. पण त्या निवडणुकीचा एक चेंज रिपोर्ट असतो, कुठलीही निवडणूक झाल्यानंतर तो चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्ताकडे जमा करावा लागतो. तो जमा न केल्यामुळे गेल्या वेळची जी निवडणूक आहे तीच धर्मादाय आयुक्तांनी, मुंबई धर्मादाय आयुक्तांनी ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे त्याला जोडणारी ही निवडणूक आहे ती पण निवडणूक बेकायदेशीर आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीचं अस्तित्व पण फार कमी दिवस राहणार आहे. संघटनेपैकी कोणीही अर्ज केला तरी ही निवडणूक येत्या 7 दिवसात तर 3 महिन्यापर्यंत ही निवडणुकीचे अध्यक्ष कार्यकारी तेवढीच राहणार आहे. त्यामुळे टेक्निकली दृष्ट्या ह्या निवडणुकीला फार काय अर्थ राहिला नाही. परंतु तात्विकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत जो प्रवेश व्हायचा होता तो मजबूत झालेला आहे. अण्णांना कालांतराने अध्यक्षपद मिळणंच, पण आता सचिवपदी आणि अजून त्यांचे 12 उमेदवार आहेत त्यापैकी 5 जणांना तरी कार्यकारी मिळणार आहे. हे एक सगळ्यात म्हणजे त्यांची जी ज्या स्ट्रॅटेजीनी त्यांनी केलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही इलेक्शन खूप वेगळ्या वळणावर गेली. खरं तर ॲज अ क्रीडा पत्रकार म्हणून, क्रीडा अभ्यासक म्हणून मला सांगा वाटतं की राजकारणात विहिरीत असलं पाहिजे नव्हतं, पण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब उतरले, गृहमंत्री अमित शहांचा पण उल्लेख आला. ह्या वेगळ्या पातळीवर ही इलेक्शन नव्हती जायला हवी, स्वतः अजितदादा पण म्हटलेत. परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या इलेक्शनमध्ये एवढं खरंच काय रहस्य असेल तर मला तसं काय वाटत नाही आहे. पण तसं घडलेलं आहे. शेवटी BJPची एंट्री झाली आहे आणि BJPने जो एंट्री करायचा जो त्यांचा प्रयत्न होता पहिला तो सक्सेस झालेला आहे. परंतु अण्णाविरुद्ध अजितदादा आता काय लढाई राहिली नाही आहे. अध्यक्षपद हे दादांकडेच गेलेलं आहे. पण सचिवपदासाठी निश्चितच BJPचा उमेदवार असणारे संजय शेटे ह्यांची निवड निश्चित झाली आहे. पण सर, जसं तुम्ही म्हटलात की हा जो काही समझोत्याची बैठक झाली ही एक पहिली बैठक झाला असं म्हटलं जात आहे, ज्यानुसार 2-2 वर्ष हे अध्यक्षपद दोन्ही नेत्यांकडे राहील. मात्र यावरती शिक्कामोर्तब झाला की याच्यामध्ये परत काही ट्विस्ट येऊ शकतो का? मुख्य म्हणजे आज स्वतः मुख्यमंत्री साहेब हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. जोपर्यंत बिहारहून ते येत नाही आहेत, पण जेव्हा 2 दिवसापूर्वी अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर एक समझोता बैठक झाली आहे, मिटून घेण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच सगळ्यात म्हणजे अध्यक्षपदासाठी, कारण की दादांच्या प्रेस्टिजचा मुद्दा होता ह्या इलेक्शनचा, अध्यक्षपद दादांकडे राहणार. टेक्निकली मला वाटतं की दादांच्या मागे संघटना होत्या, टोटली 60 उमेदवार, 30 संघटना होत्या आणि 30 संघटनेचे 60 मतदार होते. त्या 60 पैकी जवळजवळ 20 संघटना आजही दादांच्या पाठीमागे ठाम आहेत. त्यामुळे दादांचा विजय निश्चित होणार होता. पण तरी ज्या प्रकारे BJPने ह्याच्यात हस्तक्षेप केला आणि दबाव तंत्राचा वापर केला, त्यामुळे एक गढूळ असं वातावरण झालं होतं. पण दादांनी ही शिष्टाईची लढाई उपमुख्यमंत्री म्हणून तरी तात्पुरती जिंकली आहेत. पण ह्या निवडणुकीतून मुरली अण्णांचं स्थान काय राहील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकतर असं म्हटलं जातं की मुरली अण्णा वरिष्ठ उपाध्यक्ष केले जाईल, तो एक मुद्दा आहे. म्हणजे मुरली अण्णा ह्या सगळ्या ह्याच्यात असणार की नाही ह्या सगळ्या संघटनेच्या कार्यकारिणीत, तो मुद्दा आहे. नाहीतर मुरली अण्णांसारखी एक वेगळं पद निर्माण करावं लागेल कार्याध्यक्ष पदाचं येत्या काळात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरली अण्णांचं जे स्वप्न आहे की नॅशनल गेम पुण्यात घ्यायची आहे, त्यासाठी जेवढ्या लवकर अध्यक्षपद त्यांच्याकडे येईल, आपण येणाऱ्या काळात निश्चितच, येणाऱ्या काळात म्हणजे काही महिन्यातच, जर ही निवडणूकच अवैध ठरली तर पुन्हा एकदा मुरली अण्णाच राहतील. त्यामुळे BJPची जी योजना होती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये प्रवेश करायची, ती यशस्वी झाली आहे नक्कीच असं मला वाटतं. सर, तुम्ही आधी बोलताना असं म्हटलात की अगदी 2 दिवस किंवा 2 इव्हेंट असतात, 2 गोष्टी असतात या संघटनेच्या अखत्यारीमध्ये ज्या त्यांना पार पाडायच्या असतात. मात्र तरी सुद्धा इतके मोठे नेते आणि इतके मोठे पक्ष या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचं कारण नेमकं काय वाटतं?
नाही, याचं खरं तर काहीच अर्थ नाही आहे. कारण की बजेट पाहिलं, आज जर आपण MOAचं जर बजेट पाहिलं असेल, त्यांच्याकडे 5 कोटी जे गेले 40 वर्षापासून पडून आहे, त्या 5 कोटीचं वर जे व्याज मिळतं त्याच्यावर MOA लावते. MOAला कुठलं उत्पन्न नाही आहे. स्वतः अजितदादा उपमुख्यमंत्री असतानाच जेव्हा जिल्हा परिषद स्थलांतर झालं, मुळात MOAचं ऑफिस पण जवळजवळ मला वाटतं गेली 40 वर्ष नव्हतं. आता एक 8 वर्षापासून जिल्हा परिषदमध्येच ऑफिसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे MOAला काही, आणि मुळात MOAचं काम काय असतं की ह्या दोनच गोष्टी करणं. तरी मला प्रश्न पडतो की ह्या छोट्या इलेक्शनला महत्त्व का द्यावं. तर मला असं वाटतं की मुरली अनंत स्वप्न असेल की पुण्यात नॅशनल गेम घ्याव्या, त्यासाठी त्यांना ते पद मिळवणं गरजेचं तर असलंच पाहिजे, महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे. आणि डायनॅमिक खासदार असल्यामुळे, एक खेळाडू असल्यामुळे पुण्यात जर स्पर्धा झाली, जसं कलमाडींमुळं पुण्यात खूप बदल झाला क्रीडा क्षेत्रात, तसंच येणाऱ्या काळात पण झाला पाहिजे. त्यामुळे अण्णा उतरले ह्या लढाईत, पण अण्णांची ही लढाईची वेळ चुकली आणि त्यांनी चुकीची माणसं घेतली. हे अधोरेखित करणारी ही निवडणूक आहे. सर, 2-3 दिवसांपूर्वी मुरली अण्णांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी क्रीडा मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंवर आरोप केले होते, शिरगावकरांवर आरोप केले आणि अजितदादांच्या नेतृत्वात चालू असलेलं कामकाज जे काही त्याच्यावर थोडीशी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर जवळपास 10-12 संघटनांचं सुद्धा या सगळ्याला कुठेतरी नाराजी आहे असं सुद्धा ते म्हटलेले होते. ते नेमकं प्रकरण काय होतं? मुळात शिरगावकरांची जी कार्यप्रणाली होती ना, शिरगावकर पण एक खूप चांगले संघटक आहेत. त्यांनी एक नवीन चेहरा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला दिलेला आहे. आणि त्यांच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा आणि सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्राचा संघ आज नॅशनल गेममध्ये अव्वल स्थानावर आहे. खूप मोठी कामगिरी आहे महाराष्ट्र संघाची. पण हे करत असताना छोटा ज्या काही चुका केल्या, त्या सगळ्या चुकांचा खापर आता शेवटी नामदेव शिरगावकर फोडला जातो. कथित जो भ्रष्टाचार आहे, तसा भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. कारण की मुळात ही जी केस दाखल केली कुस्ती संघटकांनी, ती पूर्णपणे चुकीची केलेली आहे. ही केस ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाकडे यायला हवी होती. पण ज्या प्रकारे राजकीय हस्तक्षेप झाला, गृह मंत्रालयातून फोन येऊन जी तक्रार झाली, त्या बाबतीत कालच न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्यामुळेच नामदेव शिरगावकर यांना जामीन मिळालेला आहे. त्यामुळे त्या केसमध्ये ते क्लीन चिट होतील. पण ज्या पद्धतीने ह्या गोष्टी राजकारणात आल्या आणि नामदेव शिरगावकर गुन्हा दाखल झाला, ती पूर्णपणे चुकीची आहे. आजही तसं पाहिलं तर नामदेव शिरगावकर यांच्या मागे नाही म्हटलं तरी 20 ते 25 संघटना आहेत. परंतु ह्या सगळ्यात जर 3 व्यक्तींवर फिरणाऱ्या निवडणुकीत जर सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर अजितदादा पुन्हा एकदा राहणार आहेत आणि मुरली अण्णांची एंट्री झालेली आहे. पण बळीचा बकरा तो नामदेव शिरगावकर यांचाच झालेला आहे. सर, आता अगदी 1 दिवसावरती ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं या निवडणुकीमध्ये काय होईल आणि काय निकाल येईल असं तुमचा अंदाज आहे आतापर्यंत? नाही, ज्या घडामोडी झालेल्या आहेत सकाळपासून, त्यात निश्चितच जे पाऊल उचललेलं आहे, खरं तर मुरली अण्णांचा आभार मानलं पाहिजे की एकाच पक्षात होते. पक्षदृष्ट्या जे काही मलिनता होती ती दूर करायचा प्रयत्न झालेला आहे. आणि ह्या गटाने आपल्याकडे सचिवपद देण्यासाठी बेसिकली लढाई सुरू कशामुळे झाली, नामदेव शिरगावकरांना हटावापासून, त्या लढाईत ते आता पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. पण त्यानंतर मुळात अजितदादांचं जे अस्तित्व आहे क्रीडा क्षेत्रात ते निश्चितच कमी होणार आहे. कारण की 12 वर्षापासून दादा ऑलिम्पिक संघटनेवर आहेत, महत्त्वाच्या निर्णयात त्यांचं असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं जर आपण टेक्निकली बघितलं असेल तर ही जी शिखर संघटना आहे त्याला पूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता होती. पण आता नवीन स्पोर्ट्स कोड आल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपले महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे निवडणूक अधिकार पण काढलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ही फार मोठी संघटना आहे असं कागदावर तरी राहिलेलं नाही आहे. पण निश्चितच नॅशनल गेम घेण्यासाठी किंवा येणाऱ्या काळात ऑलिम्पिक भवनाची निर्मिती होती. प्रत्येकाला ऑलिम्पिक भवनानिमित्त ऑलिम्पिक भवनामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला MOAला स्वतंत्र असं ऑफिस मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात BJPचं वर्चस्व महाराष्ट्राच्या खेळावर होण्यासाठी ही निश्चितच BJPची जी खेळी आहे ती 50% यशस्वी झाली आहे असं मला म्हणावं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नक्कीच आपण बघतोय ही निवडणूक जी आहे ती उद्याच होणार आहे आणि अगदी 3 दिवसांनंतर मतमोजणी होऊन नेमके कोण कोण या सगळ्यावरती इलेक्ट होऊन जात आहेत या सगळ्या बॉडीवरती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जसं सरांनी सांगितलं, BJPला या सगळ्या संघटनेमध्ये या निवडणुकांमध्ये एक एंट्री घ्यायची होती. अगदी पूर्वापार क्रीडा संघटना म्हटलं की पवार कुटुंबियांचा त्यांच्याशी असलेला संबंध किंवा पवार कुटुंबाकडे असलेल्या क्रीडा संघटनांचं जे काही नेतृत्व होतं ते कुठेतरी काढून घेण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती आपला पण एक अधिकार असला पाहिजे किंवा आपण पण कुणीतरी आपलं एक प्रतिनिधित्व असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आता केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांना या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरवण्यात आल्यामुळे भविष्यात BJPचं या सगळ्यामधले जे काही त्यांचा अधिकार आहे किंवा त्यांचं महत्त्व आहे हे नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.